डॉक्टर प्रमोद वहाने पिछले 8-9 वर्षों से जापान और भारत के बीच व्यापारिक संबंधों को मजबूत करने के लिए जापान में रहकर प्रयास कर रहे हैं, ताकि जापान की तकनीक और भारत की संसाधन सामग्री का समन्वय स्थापित हो सके। इसके हिस्से के रूप में भारत में बढ़ते प्रदूषण, कृषि क्षेत्र में प्रगति और पर्यावरण संतुलन बनाए रखने के लिए जापान की तकनीक को भारत लाने की पहल डॉक्टर वहाने ने की है। निर्माण क्षेत्र में जापान में उपयोग की जाने वाली तकनीक का लाभ भारत के निर्माण व्यवसाय को मिले, इस उद्देश्य से जापान में शोध करने वाले वैज्ञानिक भारत के निर्माण व्यवसायियों को सेमिनार के माध्यम से संबंधित उत्पादों की जानकारी दी। मी स्वतः एक वेटरनरी प्रोफेशनल आहे। 25 वर्षापूर्वी मी RML कॉलनीला वेटरनरी डॉक्टर होतो। त्याच्यानंतर मी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला जॉईन केले। मी खूप मोठे मोठे प्रोजेक्टचं इन्शुरन्स केलेलं आहे आणि कंपनी लिएजन ऑफिसरसुद्धा राहिलेलो आहे। त्याच्यानंतर मी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या जपानला पोस्टेड झालो। तर माझी क्युरियोसिटी राहिली की मी जे इन्शुरन्स करतो ज्या कंपनीसाठी, तर ते लोक काय करतात ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला। त्याच्यानंतर इथे मला बऱ्याचशा कंपन्या जपानमध्ये अशा मिळाल्या की तिथे घरोघरी रिसर्च मिळाला। माझ्या कंपन्या मी जेव्हा इन्शुरन्स करायचो तेव्हा ह्या कंपन्या काय करतात याची जाणीव मला झाली आणि या टेक्नॉलॉजीचा आपल्या भारताला कसा उपयोग होईल आणि चांगला उपयोग होईल आणि आपल्या देशाला याची गरज आहे असं मला वाटलं। आणि त्याच्यानुसार मग मी हे प्रॉडक्ट जे फक्त जपानमध्येच वापरले जातात आणि जपानीज लोक हे जे आहेत पहिल्यांदा आपल्या देशाला महत्त्व देतात, पण जपानमध्ये वापरतात। त्याच्यानंतर बाहेर देशामध्ये त्यांना काही रस नसतो आणि ते आपल्या देशासाठी ते प्रॉडक्ट यूज करतात। पण मला असं वाटलं की हे प्रॉडक्ट इथे इंडियाला आपल्या भारताला उपयोगात पडतील। त्याच्यामुळे मी जे प्रॉडक्ट हे आहेत ते आपल्या देशाला उपयोग आहेत आणि फक्त जपानमध्येच आहेत, जपानच्या बाहेर कोणत्या जगाला सुद्धा माहीत नाही। हे अनएक्सप्लोर प्रॉडक्ट ज्या छोट्या छोट्या कंपन्या बनवतात ते प्रॉडक्ट इतके चांगले आहेत की ते आपल्या देशाला उपयोग पडतील। त्या दृष्टिकोनातून मी हे एक एक प्रॉडक्ट मी इथे आणू इच्छित आहे। पहिला जो प्रॉडक्ट मी हे केला की एक पोल्यूशन आपल्याकडे इंडस्ट्रियल आणि व्हेहिकल पोल्यूशन जास्त आहे, त्याच्यामुळे साधारणतः हार्ट अटॅकपेक्षा पोल्यूशनने जास्त लोक मरतात। तर आपलं पोल्यूशन जेव्हा कमी होईल तर त्याचा फायदा कसा व्हावा त्यासाठी एक मी सोल्युशन इथे आणलं, त्याचा उपयोग लोक करत आहेत। दुसरं प्रॉडक्ट म्हणजे आपल्या देशाला हे जो पॉवर पेंट आहे याचा पण उपयोग होईल। असे एक एक प्रॉडक्ट मी इथे आणू इच्छित आहे जे की आपल्या लोकांचं पण भलं होईल आणि आपल्या देशाला जपानीज लोकांच्या कंपन्या सुद्धा इथे येतील आणि आपल्या देशाला ज्या नवीन वर्ग आहेत त्यांना रोजगार सुद्धा मिळेल। तर कंपनीचं नाव आहे बेन्स लिमिटेड कंपनी। हां, मी माझ्या जपानीज लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी तिथे जे रूल्स आहेत त्याप्रमाणे आपण जे काही कार्य करतो, तर त्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही एक कंपनी तिथे तुमच्या नावाने उघडायला पाहिजे। तर जर मी 5 वर्ष माझे कंप्लीट झाल्यानंतर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये, त्याच्यानंतर मी एक माझी स्वतःची कंपनी उघडली आणि त्या कंपनी थ्रू मी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जपानी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि पुन्हा रिसर्च प्रॉडक्ट हे भारतातच नव्हे तर इतर देशांना सुद्धा चांगल्या प्रॉडक्टची मी माहिती करून देत आहे। मी जेव्हा इथे होतो त्यावेळेसच मला आपल्या देशाच्या समस्या मला माहीत होत्या आणि मला माहीत होतं की जपान हे प्रगत कंट्री आहे, आपल्यापेक्षा खूप वर्ष म्हणजे प्रगत आहे। आणि ते लोक जपानीची जी टेक्नॉलॉजी तिथे गेल्यानंतर मी अनुभवली, तिथे खूप प्रामाणिक लोक आहेत, पोलाईट लोक आहेत आणि टेक्नॉलॉजी खूप छान आहे आणि वक्तशीरपणा हे माझ्या मनामध्ये आलं की त्यांच्याकडे जे प्रॉडक्ट ते वापरतात, साधारणतः प्रत्येक क्षणामध्ये नवीन नवीन नाविन्य प्रॉडक्ट आहेत। 2035 मध्ये पाणी कसं निघणार आहे त्याच्यावर त्याचं संशोधन चालू आहे आणि ते पाणी कसं राहणार त्यासाठी ते रिसर्च आतापासून करत आहेत। तर ते असे प्रॉडक्ट आपल्याकडे देशाला यावं, त्यांची टेक्नॉलॉजी इकडे यावी
आपल्या देशांना सुद्धा त्याचा उपयोग करता यावा आणि उपभोग घेता यावा, या दृष्टिकोनातून मला असं वाटलं की आपण या हे जापानीज टेक्नॉलॉजी जे प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्या देशाच्या लोकांना माहिती करून द्यावेत. त्या उद्देशाने मला खूप दिवसापासून जिज्ञासा होती आणि आतुरता होती की हे प्रॉडक्ट समजा आपण इथे आणलेत तर जापानीज कंपनी आणि इंडियन कंपनीज दोघांची सांगड घालता येईल आणि एक नवीन सुद्धा प्रॉडक्ट तयार करता येईल. आणि आपला भारत आणि जपान हे दोघेही स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत, नैसर्गिक पार्टनर आहेत. त्याच्यामुळं दोघी देशाचं आपली ही आर्थिक देवाणघेवाण आणि ट्रेड खूप छान प्रमाणे चालू आहे. तर आपल्या लोकांना सुद्धा त्याचा रोजगार वाढीसाठी मदत होईल. आताच मी एक म्युनिसिपल वेस्टपासून हायड्रोजन कसं निर्माण करावं याच्या ह्या प्रोजेक्टवर मी काम करत आहेत. माझ्यासोबत टाटा इकोफस्ट, त्याच्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, IIT सोबत एक डेमॉन्स्ट्रेशन युनिट मी इथे करणार आहे. आणि हायड्रोजनची गरज जेव्हा फॉसिल फ्यूल जे संपणार, पेट्रोल वगैरे संपणार, तेव्हा हायड्रोजनवरच आपलं संपूर्ण हे चालणार, गाड्या वगैरे सर्व याचा उपयोग खूप होणार आणि पृथ्वीचं जे पोल्युशन आहे ते पण कमी होईल, मदत करण्यास कमी होईल. तर ह्या प्रॉडक्ट आणि आपल्याकडे कचरा जास्त आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्या देशामध्ये निवारण त्याचं होत नाही. तर दोन्ही गोष्टी साध्य होतील. आपल्याकडून त्या कचऱ्याचं पण निवारण होईल आणि हायड्रोजन गॅस सुद्धा उपयोग होईल, त्या ज्याच्याकडून गाड्या सुद्धा चालवण्यात येतील, इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यात येईल आणि इतर क्षेत्रामध्ये हायड्रोजनचा उपयोग सुद्धा करता येईल. तर याप्रमाणे तो उद्देश घेऊन मी म्हणजे म्युनिसिपल वेस्टपासून हायड्रोजन कसा निर्माण करावा आणि त्यानुसार आमचा लॉंग टर्म गोल आहे की हायड्रोजन कंपनीच्या द्वारे इथे भारतामध्ये ग्लोबल चेन नेटवर्क करायचं की मॅन्युफॅक्चरिंग इथे करायचं. कारण आपल्याकडे रिसोर्सेस आहे, आपल्या भारतामध्ये रिसोर्सेस आहेत आणि जपानमध्ये टेक्नॉलॉजी आहे. तर दोघांची सांगड झाली तर काय होईल की दोन्ही देशाला त्याचा मदत होईल, आपले रिसोर्सेस तिकडे पाठवता येतील आणि टेक्नॉलॉजी आपण भारतात उपलब्ध करू शकू. त्यानुसार जर टेक्नॉलॉजी भारतात आली तर आमचा उद्देश असा आहे की इथले जेव्हा आम्ही कंपन्या इथे काढू, लॉंग टर्म गोल इथे मॅन्युफॅक्चरिंग करून सर्व जगाला त्याचे जे त्याचे उपकरण आहेत ते आम्ही विकत म्हणजे विकू इथून याच्यामध्ये. कारण की कमी पैशामध्ये ते बनवले जातील आणि त्याचा फायदा लोकांना होईल आणि याच्याप्रमाणे आपल्याकडे इंडस्ट्री पण होतील आणि यंग जनरेशन आपल्याकडे आहे त्याचा उपयोग करून त्यांना रोजगार सुद्धा मिळेल. येस. आणि तुम्हाला हे वाटतं का की जपान आणि भारत ह्या ज्यावेळेस ह्या दोघांची जेव्हा देवाणघेवाण या प्रोडक्ट माध्यमातून होते त्याचा काही आर्थिक व्यवस्थेवर काही भर पडू शकते भारत आणि जपानच्या माध्यमातून? येस. कारण आता भारताचं आणि आपल्या जपानचं स्ट्रॅटेजिक पार्टनर असल्यामुळे ट्रेड असोसिएशन ऑलरेडी आहे. आपल्याकडे भारत आणि जपानचं ट्रेड ॲग्रीमेंट आहे, ट्रेड रिलेशनशिप. त्यानुसार दोघांच्या देशाची म्हणजे जे ट्रेड होतं त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉडक्ट कस्टम ड्युटी भारतसुद्धा माफ करते किंवा झिरो करते आणि जपानसुद्धा झिरो करते. तर या दृष्टिकोनातून आपल्याकडे बिझनेस मी म्हटलं आताच की रिसोर्सेस आहेत आपल्याकडे आणि त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. तर आपले रिसोर्सेस तिकडे पाठवता येईल किंवा त्यांच्या इकॉनॉमीमध्ये भर पडेल, त्यांचा बिझनेससुद्धा वाढेल, त्यांना रिसोर्सेस मिळतील. प्लस यांची टेक्नॉलॉजी समजा इकडे आणली तर आपल्याकडे चांगले चांगले प्रॉडक्ट्स बनवता येतील आणि नक्कीच आपण इथे प्रॉडक्ट बनवून बाकी देशांना आपण विकू शकू आणि त्याच्यामध्ये आपल्या आर्थिक याच्यामध्ये नक्कीच भर पडेल आणि दोन्ही आपल्याच नाही तर जपानच्या आर्थिक स्थितीमध्ये आणि आपल्या याच्यामध्ये भर पडेल. आणि अशीच कल्पना आपल्या आताच्या गव्हर्नमेंटला आणि जपानच्या गव्हर्नमेंटला दोन्ही याच्याप्रमाणे काम करत आहेत. Hi, my name is Shantanu. I did my undergraduate in civil engineering from Anna University in College of Engineering, Guindy. Then did my master's in structural engineering from IIT Madras. And then I specialize in earthquake engineering. And then to kind of understand more about why people die due to earthquakes, I did my PhD in the Urban Earthquake Disaster Mitigation Lab, the Meguro Lab in the University of Tokyo. That is where I think I met the developer of our technology, Mr. Suzuki.
who had developed the paint for the maintenance problems in Japan. So for cracking, waterproofing, and for anti-spalling and antifungal. But the thing is, this paint can also is strong enough to make your walls strong against earthquakes. So that is where we come into from University of Tokyo to research how effective is this paint to increase the structural performance of your walls. So how many years working in business this field now? The company was started in 2019, but the product itself for maintenance has been in Japan for over 25 years. So it was developed by Suzuki and his father to solve the maintenance problems in Japan. But for earthquakes, it's been used in the last 3 years in Taiwan, Philippines. And even for maintenance also, it's been used in Taiwan and Philippines and Indonesia as well. And what is your role in this company? I am currently the CEO and the co-founder. So we are three of us who started the company. Suzuki, the other co-founder is Yamamoto, and me. So we are three of us who started the company in Japan in 2019. So this is last question. And what is your goal about this project? So ultimately, the goal why we three of us started our company is twofold. One is a company name is Aster, comes from the word disaster. So our main role is to save people from earthquakes. We do understand that there are not much earthquakes probably in southern parts of or in Mumbai, but the other role that we have is actually to increase the quality, the structural performance of walls all over the parts of the world. So I think the role is twofold. One is to save the people from the next earthquake, and two, to increase the structural performance of the walls throughout the world. Thank you so あ much. あ、何か。エデュケーション。なんだろう。まあ、日本語で、日本語でね、私、あと、機械工学、航空宇宙工学が私の専門ですと。He is an expert in mechanical engineering and making machines. Okay. And how you are involved in this product? この商品とどういう関係ですかっていう。どういう関係？このプロダクトを開発した開発者。He's the developer and inventor of this coating, wall coating. Okay. This product is harmful or not? Harmful to the Like some chemical issues and 環境に悪いですかこの塗料。 harmful or not? 環境にいい材料で作っています。It's using environment friendly raw materials. And what you accepted and what is the market in India? 日本でどういう市場ありますか。日本ではメンテナンスの市場と地震対策の市場があります。で、インドはメンテナンスの市場があると思っています。So there is a market in Japan for both maintenance and earthquakes, and in India it's more of the maintenance market, which is